पुंछमध्ये दोन्ही बाजूने जोरदार जो आहे तो गोळीबार करण्यात येतोय। अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफान गोळीबार होत असल्याची माहिती मिळते, परंतु भारताकडनं देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येत आहे। तर अनेक वेळेपासून पुंछमध्ये तुफानी गोळीबार सुरू आहे दोन्ही बाजूंना। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकीकडे युद्धाला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे भारताकडून सर्वच बाजूने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। युरोपियन युनियन, अमेरिका, रशिया, त्याचबरोबर इटली अशा देशांकडून देखील आता पाकिस्तानवर दबाव टाकला जातोय आणि त्याचाच परिणाम म्हणून मुल्ला मुनीरला त्याच्या पदावरून हटवण्यात येत आहे आणि मुल्ला मुनीर विरोधात पाकिस्तानची जनता देखील आता रस्त्यावर उतरलेली आहे। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री हे देखील आता पाकिस्तानसोबत चर्चा करणार आहेत, ते पाकिस्तानला जाणार आहेत आणि पाकिस्तानवर आता सर्वच बाजूने दबाव टाकला जातोय। भारत आता सामरिक बाजूने त्याचबरोबर राजनैतिक बाजूने देखील पाकिस्तानवर दबाव आणतोय। पाकिस्तानची कोंडी करण्याचं काम आता भारताने हाती घेतलंय। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला जाणार आहेत, ही माहिती आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री उद्या पाकिस्तानला जाणार आहेत। पाकिस्तानवरती भारताकडून ताबडतोड हल्ले केले जात आहेत। आता पाकिस्तान जो आहे तो जगभरामध्ये अक्षरशः भीक मागतोय, आमच्या बाजूने तुम्ही उभे राहा असं अनेक देशांना सांगतोय। आता सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला जाणार आहेत। पाकिस्तानकडनं आता जगामधले जे देश आहेत ते आपल्या बाजूने उभे करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तान करतोय। पाकिस्तानच्या 6 शहरांवरती भारतानं ताबडतोड हल्ले केलेले आहेत। लाहोर, इस्लामाबाद, कराचीमध्ये भारताकडून जे आहेत ते ड्रोन मिसाईल हल्ले करण्यात आलेले आहेत। यामध्ये लाहोर असेल, सियालकोट असेल, कराची असेल, पेशावर असेल, या ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत। भारतानं सांगितलेलं होतं की जर तुम्ही आमच्यावर हल्ले कराल तर आम्ही तुम्हाला जशास तसं उत्तर देऊ आणि आता भारतानं जशास तसं उत्तर देण्यास जे आहे तो सुरुवात केलेली आहे। कराची मधलं जे पोर्ट आहे ते अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आलंय। कराचीच्या 16 ठिकाणी जे आहेत ते हे हल्ले करण्यात आलेले होते। यामध्ये कराचीचं पोर्ट उद्ध्वस्त झालेलं आहे तर पाकिस्तानचे जे काही फायटर जेट होते ते देखील उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। पाकिस्तानचे जे 5 फायटर जेट होते ते चायना मेड होते आणि त्या चायना मेड विमानांना भारतानं अक्षरशः नेस्तनाबूत केलं। तर पाकिस्तानच्या 6 शहरांवर भारतानं ताबडतोब हल्ले करायला सुरुवात केली आहे। भारतीय हल्ल्यामध्ये आतापर्यंत पाकची 5 विमानं नेस्तनाबूत झालेली आहेत। 2 F-16 विमानं आणि 2 J-11 फायटर प्लेन देखील भारतानं नष्ट केलेले आहेत। पाकचं चायना मेड J-11 विमान भारतानं अक्षरशः त्याचा चुराडा केलेला आहे। तर चीनी खेळणी कशा प्रकारे पाकिस्तानच्या अंगलट येत आहेत, कारण यापूर्वी HQ-9 ही एअर डिफेन्स सिस्टीम देखील भारतानं पाकिस्तानची नेस्तनाबूत केली आणि आता पाकिस्तानचं चायना मेड J-11 विमान देखील भारतानं नेस्तनाबूत केलेलं आहे। आतापर्यंत भारतीय हल्ल्यामध्ये पाकची 5 विमानं नेस्तनाबूत झाली आहेत। आतापर्यंत नक्की काय काय झालंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता समजून घेतोय। 1971च्या युद्धानंतर कराची पोर्टवरती भारतानं सर्वात मोठा हल्ला केलेला आहे। त्यावेळेच्या ऑपरेशन मेघदूत नंतर हा जो हल्ला आहे तो करण्यात आलेला आहे। 1971 नंतर प्रथमच भारतीय नौसैन्यानं आता कराची बंदरावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केलेले आहेत। जम्मू मधले हवाई हद्दीतले हे ड्रोन हल्ले आपण पाहतो आहोत, ते देखील जे आहेत ते परतवण्यात यश आलेलं आहे। दुसऱ्या हल्ल्याची ही आपण दृश्य पाहतो आहोत। S-400 ड्रोनने जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत। तर आतापर्यंत काय काय झालं तर पाकिस्तान सैन्यानं भारताच्या 3 राज्यांमध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ले करून पुन्हा एकदा आगळीक केली आणि त्याच आगळीकीचा परिणाम आता पाकिस्तानला सहन करावा लागतोय। पाक हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारतीय सैन्यानं पाकच्या अनेक शहरांवरती ताबडतोब हल्ले केलेले आहेत। आतापर्यंत नक्की काय घडलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ। वायुसेनेबरोबरच भारतीय नौसेना देखील मैदानात उतरली। हल्ल्यामध्ये कराची बंदराचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं हे बंदर 1971 नंतर प्रथमच भारतीय नौसैन्यानं कराची बंदरावरती मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि कराची बंदर अक्षरशः उद्ध्वस्त केलं। तर आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आलेली आहे ते आपण पाहतोय। तर 1971च्या ऑपरेशन मेघदूत नंतर आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं कराची पोर्टवर, कराची बंदरावर हे मोठे हल्ले केलेले आहेत। ड्रोन त्याचबरोबर मिसाईल हल्ल्यामुळे कराची बंदर अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। भारतीय वायुसेना, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आता तिन्ही बाजूनी, तिन्ही सैन्य दलाकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ल्यांची मालिका सुरू करण्यात आली आहे। भारतानं पाकिस्तानच्या कराचीमध्ये अक्षरशः हल्लाबोल केलेला आहे। भारतानं पाकच्या या कराची पोर्टला लक्ष्य केलेलं आहे। भारतीय सैन्याकडनं जे मिसाईल हल्ले आहेत ते करण्यात